एकरी 12 क्विंटलचं उत्पादन देणारी जी व्हरायटी आहे ती म्हणजे ब्राझील वाघ्या. याचं बियाणं आपल्यापाशी उपलब्ध आहे. हे कशा पद्धतीने आहे याविषयी सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, माऊली ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, ह्या वर्षी म्हणजे 2026 सालामध्ये सर्वाधिक चांगल्या पद्धतीने एकरी उत्पादन देणारी कोणती व्हरायटी असेल तर ती ब्राझील वाघ्या ही व्हरायटी. चांगल्या पद्धतीने उत्पादन आपल्याला या व्हरायटीमधून पाहायला आता मिळतंय. आपण बघू शकता जे बी आपला प्लॉट होता तो कशा पद्धतीने आलेला होता. चांगल्या पद्धतीने बियाणं असेल तरच आपल्याला एकरी उत्पादन चांगल्या पद्धतीने मिळू शकतं. बियाण्याची जर निवड चुकली आणि पेरणीची जर निवड चुकली तर आपल्याला उत्पादन हे अवघ्या 2 ते 3 क्विंटलपर्यंतच मिळू शकतं. चांगल्या पद्धतीचं बियाणं, क्वालिटीवाईज बियाणं जर आपण निवडलं तर आपल्याला माल देखील चांगल्या पद्धतीचा निघणार, उत्पादन देखील एकरी चांगल्या पद्धतीचं आपल्याला मिळू शकतं. मग यासाठी आपण गेल्या वर्षी काय केलं होतं तर डिसेंबर महिन्यामध्ये आपण बियाणासाठी साधारणपणे अर्धा एकरची राजमा पिकाची जी पेरणी असते ती आपण पेरणी केली होती. ते जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीचं आणि चांगल्या क्वालिटीचं बियाणं हे उपलब्ध होईल आणि आपल्याला त्याच प्रमाणामध्ये गेल्या वर्षी तशा पद्धतीचं बियाणं हे आपल्याला उपलब्ध झालं होतं. बियाणं आपण साधारणपणे 2 क्विंटल बियाणं आपण गेल्या वर्षी उन्हाळी हंगामामध्ये आपण तयार केलं होतं की जेणेकरून आपल्याला रब्बी हंगामामध्ये आपण त्याची पेरणीही करू शकू. तर अशा पद्धतीचं बियाणं आपल्याला उपलब्ध आहे. आपण विक्रीसाठी साधारणपणे 4 ते 5 क्विंटलपर्यंत बियाणं हे ठेवलेलं आहे. जर कोणाला पाहिजे असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपल्यासाठी चांगल्या पद्धतीचं घरगुती आणि एकही त्यामध्ये दुसऱ्या व्हरायटीचा राजमा हा भेटणार नाही. पूर्णपणे ब्राझील वाघ्या हे बियाणं आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये उपलब्ध होईल. आपण कमेंट्समध्ये आपला तालुका, जिल्हा आणि मोबाईल नंबर आम्हाला द्या. आम्ही आपल्याला संपर्क साधू आणि बियाणाची जी उपलब्धता आहे ती देऊ. आता तुम्ही म्हणत असाल बाजारभाव कशा पद्धतीने आपण म्हणजे विक्रीसाठी बियाणाची किंमत ही कशा पद्धतीने ठेवलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्या पद्धतीने मार्केटमध्ये बियाणं आता राजमा व्यापारी खरेदी करतायत त्याच पद्धतीने आपण बियाणं देखील किमतीमध्ये देणार आहोत. परंतु जो चार्ज लागणार आहे आपल्यापाशी पोहोचवण्यासाठी त्याचे पैसे आपण वेगळ्या पद्धतीने घेणार आहोत. ज्या पद्धतीने ज्या भागामध्ये आपण राहतात जो खर्च येईल पोस्टाच्याद्वारे असेल किंवा कुरिअरच्याद्वारे असेल तर आपण त्या प्रमाणामध्ये त्याचं पैसे लावून आपल्याला ते पोहोच करू. तर बियाणं हे एक अत्यंत महत्त्वाचा विषय असतो. आपल्याला दुसऱ्या देखील व्हरायटीचं बियाणं आपल्यापाशी चांगल्या पद्धतीचं आणि चांगल्या क्वालिटीचं मिळेल. दुसऱ्या कोणत्याही व्हरायट्या त्यामध्ये मिश्रण नाही दिसणार. आपण बघू शकता कशा पद्धतीचं 1 नंबरचं बियाणं हे आपल्याला मिळेल. जी आपण आता राजमा बियाणामध्ये फूट बघत असाल ही फूट पूर्णपणे आपण काढून चांगल्या पद्धतीचं क्वालिटीबाज बियाणं हे आपल्याला पोचू. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल, व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती जर हा आपला व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक प्रोफाईलला देखील फॉलो नक्की करा. कारण की आपण शेतीविषयक राजमा पिकाविषयी सविस्तर माहिती आपण आपल्या चॅनलवरती सोडत असतो, जेणे की आपल्याला माहिती चांगल्या पद्धतीची मिळू शकते. आणि माहिती मिळण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो नक्की करावं लागतं. कारण की व्हिडिओ आल्यानंतर आपल्याला सर्वाधिक लवकर नोटिफिकेशन